26 मुंबई इंडियन्स विरुद्ध SRH. मुंबईच्या अस्तित्वाची आज लढाई. हैदराबाद विरुद्ध आज होणार सामना. तर कशी असेल संभावित प्लेइंग 11 हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. रोहित शर्मा खेळणार की नाही, 5 वेळा IPL जिंकण्याचा अनुभव पाठीशी असतानाही यंदा स्पर्धा अर्ध्यावर असतानाच अस्तित्वाचा प्रश्न उभा राहिलेला मुंबई इंडियन्सचा सामना आज फॉर्मात असलेल्या सनरायझर हैदराबाद विरुद्ध होत आहे. 5 दिवसांच्या ब्रेकनंतर मुंबईचा संघ कामगिरीत सुधारणा होईल अशी अपेक्षा करत आहे. मुंबई इंडियन्सचे 7 सामने झाले असून 7 सामने शिल्लक आहेत. 2च विजय मिळवता आल्यामुळे 4 गुणांसह 9व्या स्थानावर आहेत. प्लेऑफमध्ये स्थान मिळवायचे असेल तर पहिल्या 4 संघात स्थान मिळवावे लागेल. हे कठीण असले तरी अशक्य नाही, पण त्यासाठी पराभूत मानसिकता दूर करून नव्या विचाराने खेळावे लागणार आहे. एकापेक्षा एक सरस आणि T20 विश्वकर्नाटक विजेत्या संघातील अधिक खेळाडूचा भरणा असलेला मुंबईचा संघ प्रत्यक्षात मात्र सर्वजण अपेक्षा भंग करत आहेत. भारतीय संघातील सर्वात सिनियर खेळाडू असलेले हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांचे अपयश मुंबई इंडियन्सच्या घसरत्या कामगिरीत ठळकपणे उठून दिसत आहेत. तिलक वर्माने गुजरात विरुद्धच्या सामन्यात आपले वहिले शतक केले, त्यामुळे मुंबई इंडियन्सची सलग 4 पराभवांची मालिका खंडित झाली. परंतु मुंबईत चेन्नई विरुद्ध पुन्हा एरे माझ्या मागल्या अशी अवस्था सुरू झाली. रोहित शर्मा दुखापतीमुळे खेळू शकला नाही. त्याच्याऐवजी संधी देण्यात आलेल्या दिनेश मालेवार याची 2-0 अशी अवस्था झाली आहे. त्यामुळे पॉवर प्लेमध्येच मुंबई संघाची पॉवर जात आहे. परिणामी पुढच्या षटकात आक्रमण करण्याऐवजी डाव सावरण्यावर भर द्यावा लागत आहे. तर केशव महाराज की विल जॅक्स. तर मिचेल सॅटनर झेल पकडताना जायबंदी झाला आणि स्पर्धेबाहेर गेला. त्याच्याऐवजी केशव महाराज याची निवड करण्यात आली आहे. मुळात सॅटनर अपेक्षेपेक्षा अधिक धावा देत होता. इंग्लंडचा अष्टपैलू विल जॅक्स काही दिवसापूर्वी संघात दाखल झाला आहे. आजच्या सामन्यात महाराजाऐवजी जॅक्स याला संधी मिळू शकते, कारण तो फलंदाजीतही तेवढाच उपयुक्त आहे. तर मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर हैदराबाद हा सामना संध्याकाळी 7:30 वाजता खेळला जाणार आहे. तर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवरती हा सामना खेळला जाणार आहे. तर आपण पाहूया मुंबई इंडियन्सची संभाव्य प्लेइंग 11. तर क्विंटन डिकॉक आणि रायन रिकल्ट सलामी येतील. 3ऱ्या क्रमांकावरती नमन धीर, 4थ्या क्रमांकावरती तिलक वर्मा, 5व्या क्रमांकावरती सूर्यकुमार यादव, 6व्या क्रमांकावरती हार्दिक पांड्या, 7व्या क्रमांकावरती शरफंड फोर्ड, 8व्या क्रमांकावरती कृषी भारत, 9व्या क्रमांकावरती विल जॅक्स, 10व्या क्रमांकावरती ट्रेंट बोल्ट, 11व्या क्रमांकावरती जसप्रीत बुमराह आणि इम्पॅक्ट प्लेअर म्हणून अश्विनी कुमार मुंबई इंडियन्सकडून खेळण्यास येईल. तर मित्रांनो, आपणास काय वाटते या सामन्यामध्ये मुंबई इंडियन्सची टीम विजय संपादन करेल का आणि कमबॅक करेल का? आपण आज काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा. मित्रांनो, आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा YouTube चॅनल सबस्क्राईब करा.